नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं SK MPSC अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज दिनांक 1 ऑक्टोबर 2024 वार आहे मंगळवार। तुमच्यासाठी घेऊन आलो आहे संपूर्ण वृत्तपत्र विश्लेषण, ज्यामध्ये या ठिकाणी आपण इन डिटेलमध्ये लोकसत्ता न्यूजपेपर, द इंडियन एक्सप्रेस, द हिंदू या न्यूजपेपरमध्ये ज्या कोणत्या न्यूज स्पर्धा परीक्षा दृष्टिकोनातून आपल्यासाठी महत्त्वाचे असतात त्यांना या ठिकाणी आपण डिस्कस करत असतो। जी काही आजची डिस्कशन आहे त्यामध्ये या ठिकाणी आपण नमस्ते योजना, परमाफ्रॉस्ट, पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्र, राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण, तांदूळ उत्पादन आणि डार्क मॅटर या संदर्भात ज्या काही एकूण न्यूज वृत्तपत्रामध्ये आलेल्या आहेत त्या सर्व न्यूजना मित्रांनो या ठिकाणी आपण MCQ क्वेश्चनच्या माध्यमातून स्टडी करणार आहोत। चला तर जी काही आजची आप डिस्कशन आहे त्या ठिकाणी आता आपण सुरुवात करूया। मित्रांनो, या ठिकाणी जो काही आपला पहिला प्रश्न आहे तो आहे नमस्ते योजने संदर्भात। सरळ या ठिकाणी जो काही प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया। सरकारने सादर केलेल्या नमस्ते योजनेचे उद्दिष्ट काय, अशा प्रकारचे मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला माहिती असेल की आपल्याकडे स्वच्छ भारत मिशन सुरू आहे आणि स्वच्छ भारत मिशनच्या अंतर्गत आपल्या देशामध्ये मोठ्या प्रमाणावर स्वच्छतेविषयी कार्यक्रम सुरू आहेत। या ठिकाणी स्वच्छता करणारे जे काही कामगार आहेत त्या कामगारांच्या सेफ्टीसाठी, सुरक्षेसाठी आणि त्यांची जी काही डिग्निटी आहे त्यासाठी या ठिकाणी केंद्र सरकारकडून नमस्ते योजना आणलेली या ठिकाणी आपल्याला दिसते। जो काही प्रश्न क्रमांक 1 आहे त्याचं योग्य उत्तर राहील पर्याय बी, मॅन्युअल स्कॅव्हेंजिंग दूर करा आणि स्वच्छता कामाच्या यांत्रिकरणाला प्रोत्साहन देणे। तर मित्रांनो, या ठिकाणी जे काही स्वच्छता कामगार आहे, जी काही ड्रेनेज लाईन असते त्या ड्रेनेज लाईन मध्ये उतरल्यामुळे किंवा त्या ठिकाणी योग्य प्रकारचे सॅनिटरी सुविधा प्रोव्हाइड न झाल्यामुळे किंवा सेफ्टी साधनांची व्यवस्था न झाल्यामुळे या ठिकाणी बऱ्याचशा कामगारांचा या ठिकाणी आपल्याला मृत्यू झालेला दिसतो। मग या ठिकाणी जी काही स्वच्छता करणारे कामगार आहे त्यांची डिग्निटी मित्रांनो, त्याचबरोबर त्यांची सुरक्षा आणि त्यांना मिळणारा जो काही एकूण सेवा आणि सुविधा आहेत यामध्ये वाढ करण्यासाठी नमस्ते योजना केंद्र सरकारकडून लागू करण्यात आलेली आहे। पाहूया प्रश्न क्रमांक 2, जो की मित्रांनो या ठिकाणी परमाफ्रॉस्ट या संदर्भात आहे। सरळ या ठिकाणी जो काही आपला प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया। खालील विधाने विचारात घ्या, ज्यामध्ये विधान क्रमांक 1, परमाफ्रॉस्ट हा बर्फाचा एक थर आहे जो तलाव आणि नद्यावर तयार होतो। विधान 2, परमाफ्रॉस्ट वितळल्याने वातावरणात मिथेन आणि कार्बन डायऑक्साइड सारखे हरित वायू उत्सर्जित होतात। वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ते मित्रांनो या ठिकाणी आपल्याला प्रश्नामध्ये विचारण्यात आलेलं आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी परमाफ्रॉस्ट म्हणजे काय याविषयी तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे। परमाफ्रॉस्ट आपण कशाला म्हणतो तर परमनंट फ्रोझन किंवा कायमस्वरूपीरित्या गोठला गेलेला जो काही जमिनीचा, त्याचबरोबर दगडांचा आणि जी काही सँड आहे, वाळू आहे, याचा जो काही भाग असतो त्याला या ठिकाणी आपण परमाफ्रॉस्ट असे म्हणतो। या ठिकाणी तलावावर किंवा नद्यावर जो काही बर्फाचा थर तयार होतो त्याला या ठिकाणी आपण केवळ परमाफ्रॉस्ट म्हणतो असं या ठिकाणी आपण म्हणू शकत नाही। कोणत्याही जमीन असेल, पाणी असेल किंवा इतर ठिकाणी जो काही बर्फाचा कायमस्वरूपी म्हणजे परमनंट स्वरूपात जो काही थर निर्माण होतो त्याला या ठिकाणी आपण परमाफ्रॉस्ट असे म्हणतो। आणि हा जो थर आहे तो वितळल्याने मित्रांनो या ठिकाणी या थरामध्ये कॅप्चर केले गेलेला जो काही CO2 असेल, कार्बन डायऑक्साइड आणि मिथेन वायू हे वातावरणामध्ये रिलीज होतात आणि CO2 असेल किंवा मिथेन असेल हे हरितगृह वायू आहेत। दे आर ग्रीन गॅसेस वी ऑल नो। आणि जे काही हरितगृह वायू आहेत यांच्यामुळे मित्रांनो जे काही तापमान वाढ आहे जागतिक स्तरावर त्या तापमान वाढीमध्ये भर होताना आपल्याला दिसत आहे। प्रश्न क्रमांक 2 मध्ये जे काही विधान क्रमांक 1 आहे ते आपलं चुकीचं ठरतं आणि विधान क्रमांक 2 मित्रांनो या ठिकाणी आपलं अगदी बरोबर असल्या कारणाने योग्य उत्तर राहील पर्याय बी, केवळ विधान क्रमांक 2 बरोबर। पाहूया प्रश्न क्रमांक 3, जो की मित्रांनो या ठिकाणी पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्र, ज्याला की या ठिकाणी आपण इको सेन्सिटिव्ह झोन किंवा इको सेन्सिटिव्ह एरिया म्हणतो त्या संदर्भात आहे। सरळ जो काही प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया। पर्यावरणीय दृष्ट्या संवेदनशील क्षेत्राच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या, ज्यामध्ये विधान क्रमांक 1, हे क्षेत्र वन्यजीव संरक्षण कायदा 1972 अंतर्गत घोषित केले जाते। विधान 2, इको सेन्सिटिव्ह एरिया राष्ट्रीय उद्याने आणि वन्यजीव अभयारण्यापासून जास्तीत जास्त 1 किलोमीटर पर्यंत विस्तारू शकतात। विधान 3, इको सेन्सिटिव्ह एरियामध्ये अनेकदा स्थानिक प्रजातींची संख्या जास्त असते।
वरीलपैकी एकूण किती विधानं बरोबर आहेत हे मित्रांनो या ठिकाणी आपल्याला प्रश्नामध्ये विचारण्यात आलेलं आहे। तर मित्रांनो या ठिकाणी जे काही पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्र आहे ज्यांना या ठिकाणी आपण इको सेन्सिटिव्ह एरिया म्हणतो, त्यांची जी काही घोषणा आहे ती मित्रांनो या ठिकाणी पर्यावरण संरक्षण कायदा ज्याला की या ठिकाणी आपण एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ऍक्ट 1982 म्हणजे जो काही पर्यावरण संरक्षण कायदा 1982 च्या अंतर्गत या ठिकाणी एखादा एरिया पर्यावरणीय संवेदनशील एरिया आहे असं या ठिकाणी घोषित केलं जातं। म्हणजे या ठिकाणी जे काही विधान क्रमांक 1 आहे ते या ठिकाणी आपलं चुकीचं ठरतं। त्याचबरोबर राष्ट्रीय उद्यान किंवा जी काही वन्यजीव अभयारण्य आहेत यांच्यापासून 10 किलोमीटर पर्यंत जो काही एरिया आहे तो मित्रांनो या ठिकाणी पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्र म्हणून या ठिकाणी घोषित केला जाऊ शकतो। म्हणजे विधान क्रमांक 2 ही मित्रांनो या ठिकाणी आपलं चुकीचं राहील। विधान क्रमांक 3 मित्रांनो या ठिकाणी अगदी बरोबर आहे। एखाद्या एरियाला जर या ठिकाणी आपण इको सेन्सिटिव्ह एरिया पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्र असं जर घोषित केलं तर त्या एरियामध्ये ज्या काही स्थानिक प्रजाती आहेत त्या भागामध्ये आढळणाऱ्या प्राण्यांच्या प्रजाती असतील किंवा वनस्पतींच्या प्रजाती असतील त्यांची संख्या जास्त असलेली आपल्याला दिसते। म्हणजे या ठिकाणी मित्रांनो विधान क्रमांक 3 या ठिकाणी आपलं अगदी बरोबर आहे। प्रश्न क्रमांक 3 योग्य उत्तर राहील पर्याय ए, वरील 3 विधानापैकी एक विधान बरोबर म्हणजेच केवळ विधान 1 बरोबर। पाहूया प्रश्न क्रमांक 4 जो मित्रांनो या ठिकाणी राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणा संदर्भात आहे। सरळ जो काही या ठिकाणी आपला प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया। राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण बाबत खालील विधाने विचारात घ्या ज्यामध्ये विधान क्रमांक 1 केवळ महत्त्वपूर्ण पर्यावरणीय समस्यांचा समावेश असलेल्या दिवाणी प्रकरणावर त्याचा अधिकार क्षेत्र आहे। विधान 2 नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल म्हणजेच राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण अंमलबजावणीचे अधिकार नाहीत। विधान 3 वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 वर त्याचा अधिकार क्षेत्र नाही। वरील विधानापैकी एकूण किती विधानं बरोबर आहेत अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। तर मित्रांनो या ठिकाणी जे काही विधान क्रमांक 1 आहे ते या ठिकाणी अगदी बरोबर आहे। पर्यावरणासंदर्भात ज्या काही समस्या आहेत किंवा जे काही खटले आहेत त्यामध्ये दिवाणी प्रकरणामध्ये या ठिकाणी राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाचे अधिकार क्षेत्र आहे। म्हणजे जे काही दिवाणी स्वरूपाचे खटले आहेत त्या संदर्भात न्याय निवाडा करण्याचे कार्य राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाकडून केलं जातं। त्याचबरोबर मित्रांनो नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलला या ठिकाणी काही अंमलबजावणीचे अधिकार आहेत। या अधिकारामध्ये मित्रांनो या ठिकाणी एखाद्या व्यक्तीचं जर काही नुकसान झालं असेल तर त्या ठिकाणी रिलीफ देणं आणि त्याचबरोबर या ठिकाणी आवश्यक असणारी जी काही नुकसान भरपाई आहे ती या ठिकाणी नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल कडून जाहीर केली जाऊ शकते किंवा त्या संदर्भात जी काही अंमलबजावणी आहे ती अंमलबजावणी या ठिकाणी केली जाऊ शकते। म्हणजे या ठिकाणी विधान क्रमांक 2 आपलं चुकीचं ठरेल आणि विधान क्रमांक 3 मित्रांनो या ठिकाणी आपलं अगदी बरोबर आहे। वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 च्या अंतर्गत जे काही अधिकार क्षेत्र आहे ते अधिकार क्षेत्र या ठिकाणी येत नाही। म्हणजेच वरील 3 विधानापैकी आपली 2 विधानं बरोबर असल्या कारणाने योग्य उत्तर राहील पर्याय बी केवळ विधाने 2 बरोबर। पाहूया प्रश्न क्रमांक 5 जो मित्रांनो या ठिकाणी तांदूळ उत्पादना संदर्भात आहे। सरळ जो काय आपला प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया। खालील विधाने विचारात घ्या ज्यामध्ये विधान क्रमांक 1 चीन हा जागतिक स्तरावर तांदूळ उत्पादन करणारा सर्वात मोठा देश आहे। विधान 2 भारत हा जागतिक स्तरावर तांदळाचा मुख्य किंवा प्रमुख निर्यातदार देश आहे। वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे हे मित्रांनो या ठिकाणी आपल्याला प्रश्नामध्ये विचारण्यात आलेलं आहे। तर मित्रांनो जागतिक स्तरावर जर या ठिकाणी आपण विचार केला तर जगामध्ये सर्वात जास्त जे काही तांदळाचं उत्पादन आहे किंवा जे काही भाताचं उत्पादन आहे ते मित्रांनो या ठिकाणी चीन या देशामध्ये होते। म्हणजे या ठिकाणी जे काही विधान क्रमांक 1 आहे ते या ठिकाणी अगदी बरोबर आहे आणि विधान क्रमांक 2 ही मित्रांनो या ठिकाणी अगदी बरोबर आहे। आपला भारत देश हा तांदळाचा एक प्रमुख निर्यातदार देश म्हणून या ठिकाणी जागतिक स्तरावर कार्य करताना दिसतो। खास करून आपल्या देशामधून जो काही निर्यात होणार तांदूळ आहे युरोपियन देश असेल अमेरिकन देश असेल किंवा जे काही मिडल ईस्ट देश आहेत त्या देशामध्ये बासमती नावाचा तांदूळ खूपच फेमस असलेला प्रसिद्ध असलेला आपल्याला दिसतो। म्हणजेच आपल्या देशातून मोठ्या प्रमाणावर तांदळाची निर्यात केली जाते। प्रश्न क्रमांक 5 योग्य उत्तर राहील पर्याय सी विधान 1 आणि विधान 2 अशी दोन्ही विधानं या ठिकाणी अगदी बरोबर आहेत। पाहूया आपला प्रश्न क्रमांक 6 जो मित्रांनो या ठिकाणी डार्क मॅटर संदर्भात आहे। सरळ जो काही या ठिकाणी प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया। डार्क मॅटर इज
तर या ठिकाणी मित्रांनो सरळ तुम्हाला प्रश्नामध्ये विचारण्यात आला आहे की डार्क मॅटर आपण नेमकं कशाला म्हणतो। मित्रांनो या ठिकाणी जे काही डार्क मॅटर आहे त्या डार्क मॅटर विषयी तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। डार्क मॅटरचा जर आपण विचार केला तर डार्क मॅटर मधून जी काही लाईट आहे किंवा जी काही ऊर्जा आहे ती या ठिकाणी मित्रांनो उत्सर्जित होत नाही, त्याचबरोबर ती ऊर्जा या ठिकाणी शोषून घेतली जाऊ शकत नाही। आणि विशेष बाब म्हणजे जर या ठिकाणी आपण विचार केला तर या ठिकाणी जी काही लाईट डार्क मॅटरवर पडते ती मित्रांनो या ठिकाणी रिफ्लेक्ट ही होत नाही। म्हणजे तुम्ही असं म्हणू शकताय की या ठिकाणी जे काही डार्क मॅटर असतं ते इनव्हिजिबल असतं, ते तुम्ही डोळ्याने पाहू शकत नाही। आणि त्याला जर डिटेक्ट करायचं असेल तर त्यासाठी आपल्याला आधुनिक काळातील जे काही टेलिस्कोप आहेत त्यांचा वापर करावा लागतो। जो काही पारंपरिक टेलिस्कोप आहेत त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी तुम्ही डार्क मॅटर शोधू शकत नाही। प्रश्न क्रमांक 6 योग्य उत्तर राहील पर्याय बी, अ hypothetical form of matter that does not interact with electromagnetic radiation. That is our answer. तर अशा प्रकारे मित्रांनो दिनांक 1 ऑक्टोबरचं जे काही आपलं वृत्तपत्र डिस्कशन आहे ते या ठिकाणी आपण पूर्ण केलं आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला अवश्य लाईक करा, त्याचबरोबर आपल्या व्हिडिओला आपल्या मित्रांसोबत आणि जे काही स्पर्धा परीक्षा करणारे गरजू विद्यार्थी आहेत त्यांच्यासोबत शेअर करा। आपल्या लेक्चर सीरीज विषयी तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। त्याचबरोबर आपल्या चॅनलवर जर प्रथम असाल तर या ठिकाणी आपल्या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा आणि व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आपल्या टेलिग्राम चॅनलची जी काही लिंक आहे त्या ठिकाणी तुम्हाला आपले टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करायचे आहे, ज्याच्या माध्यमातून आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या लिंक्स त्याचबरोबर स्पर्धा परीक्षेसंदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट तुम्हाला त्या ठिकाणी भेटून जातील। आणि लवकरच्या ठिकाणी जी काही आपली डिस्कशन आहे त्याची PDF फाईल ही मित्रांनो त्या ठिकाणी अवेलेबल करून दिली जाईल। आज इथे थांबत आहोत, भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत।